तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग अंतर्गत जे 29 जुलै म्हणजे की आजचा जो पेपर आहे त्याचे शिफ्ट 1चा चौकीदारमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्या प्रश्नांचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, वाक्प्रचार म्हणजे काय? तर शब्दसमूहाचा लक्षणीय अर्थ व्यक्त करणारा ठराविक प्रयोग म्हणजे वाक्प्रचार. प्रश्न क्रमांक 2 आहे, बुलंद दरवाजा कोणी बांधला? तर सम्राट अकबर याने बुलंद दरवाजा बांधलेला आहे. हे जे प्रश्न आहेत आपण याचे डिटेल एक्सप्लेनेशन तर नंतर बघूयातच, फक्त एक्झॅक्ट उत्तरं काय आहेत ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर लोकसभेचे अध्यक्ष हे ओम बिर्ला आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे, घटनासभेचे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. प्रश्न क्रमांक 5 आहे, मिलान परिषद कोठे झाली? तर मिलान परिषद ही मिलान इटली येथे झालेली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, जनावरांची गणना याला काय म्हणतात? तर याला पशुगणना असे म्हणतात. जी जनावरांची आपण म्हणजे काउंटिंग करतो, मोजतो संख्याला, तर त्याला पशुगणना असे म्हणण्यात येते. पुढचे प्रश्न बघा. तर प्रश्न क्रमांक 10 आहे, लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर लोकसभेचे अध्यक्ष हे ओम बिर्ला आहेत. प्रश्न क्रमांक 11 आहे, गोगलगायच्या घराला काय म्हणतात? इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर गोगलगायच्या घराला कवच शंख असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12 आहे, अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर अरवली पर्वतरांगेतील हे सर्वोच्च शिखर आहे ते गुरु शिखर आहेत. प्रश्न क्रमांक 13 आहे, भुंग्याच्या आवाजाला काय म्हणतात? तर भुंग्याच्या आवाजाला गुणगुणणे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 आहे, सिंहाच्या पिल्लाला मराठीत काय म्हणतात? तर छावा असे म्हणतात. हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, अचूक या विरुद्धार्थी शब्दाला काय म्हणतात? तर अचूक याचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो चुकीचा आणि अचूक नसलेला, हे याचं योग्य उत्तर ठरेल. प्रश्न क्रमांक 16 आहे, सूर्याचा समानार्थी शब्द कोणता? तर सूर्याचे समानार्थी शब्द रवी, भास्कर, दिनकर, आदित्य, दिवाकर असे आहेत. प्रश्न क्रमांक 17 आहे, अनेकवचन म्हणजे काय? तर अनेकवचन म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दर्शविणारे रूप म्हणजे अनेकवचन होय. त्याच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग जो की आज पेपर झालेला आहे 29 जुलै, हा शिफ्ट 1चा आहे. चौकीदार या पदासाठी हा पेपर झालेला आहे. त्याचे एकूण प्रश्न आहेत ते ह्या सुरुवातीचे आपण 17 प्रश्न घेतलेले आहे. पार्ट 2 मध्ये आपण याचा व्हिडिओ बघणार आहे जो की पुढचे 18 ते 35 एकूण असे प्रश्न आहेत, तर ते बघणार आहोत. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. हे जे प्रश्न आहेत ना, हे तुम्हाला अनेक स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे. तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येतात त्यासाठी. धन्यवाद.